वर्गमूळ ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे बरोबर बघितले. आता प्रत्यक्षात वर्गमूळ ह्या कन्सेप्टवरती प्रश्न कसे विचारले जातात हे बघायचं. पहिला प्रश्न कसा विचारलाय बघा. 8649 वर्गमूळ विचारलंय. 8649 एकक स्थानी किती आहे ते बघायचं पहिल्यांदा. किती एकक स्थानी 9. 9 म्हणल्यानंतर ह्याचं जे वर्गमूळ येणार आहे त्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 3 हा अंक असणार किंवा 7 हा अंक असणार. बघा 2 अंक सोडून द्यायचे राहिले किती 86. 86 पेक्षा लहान परंतु 86 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली 81. 81 चं वर्गमूळ किती तर 9 हा झाला दशक स्थानचा अंक. 9 हा दशक स्थानचा अंक फिक्स झाला. आता एकक स्थानचा अंक फिक्स करण्यासाठी काय करायचं बघा. या 9 ला ह्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येने गुणायचं म्हणजेच 10 ने गुणायचं. 10 9 किती आलं 90. 90 पेक्षा 86 काय लहान आहे. ह्या दोन्ही पैकी लहान अंक जो आहे तो एकक स्थानी येणार. दशक स्थानी काय येणार 9. तर 8649 चं वर्गमूळ किती येते 93. पर्याय क्रमांक 3. समजलं. हे जर फास्ट सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवू शकतो बघा. 8649 तुम्हाला वर्गमूळ काढायचं. त्यातल्या एकक स्थानचा अंक बघायचं कोणता आहे 9. एकक स्थानचा अंक 9 आहे म्हटल्यानंतर ह्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 3 येणार किंवा 7 येणार बरोबर. शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे राहिले किती 86. 86 पेक्षा लहान परंतु 86 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली 81. 81 चं वर्गमूळ किती 9. आता 9 हा दशक स्थानचा अंक फिक्स झाला. एकक स्थानचा अंक फिक्स करण्यासाठी 9 ला त्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येने गुणायचं. 9 गुणिले 10 किती झालं 90. 90 पेक्षा हे राहिलेले 2 अंक 86 जे आहे ते काय लहान आहे. तर ह्या दोन्हीपैकी लहान अंक एकक स्थानी घ्यायचा. दशक स्थानी कुठला अंक येईल 9. अशा पद्धतीनं 8649 चं वर्गमूळ किती येते 93. समजलं. जायचं पुढं. दुसऱ्या प्रश्नात बघा काय विचारलंय. 7056 चं वर्गमूळ विचारलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार एकक स्थानचा अंक बघणार. 7056 च्या एकक स्थानी किती आहे 6 आहे. एकक स्थानी 6 कधी येतं त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोण असणार एक तर 4 असणार किंवा 6 असणार. कारण 4 चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 6 येतं आणि 6 चा वर्ग केल्यानंतर सुद्धा एकक स्थानी काय येतं 6 येतं. त्यामुळे ह्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 4 असणार किंवा 6 असणार. आता शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे. वर्गमूळ काढताना शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे राहिलं किती 70. 70 पेक्षा लहान परंतु 70 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली 64 आणि 64 चं वर्गमूळ काढा किती आलं 8. हा झाला दशक स्थानचा अंक. याचं जे वर्गमूळ येणार आहे ना त्यातला दशक स्थानचा अंक फिक्स झाला कुठला 8. आता एकक स्थानचा अंक 4 किंवा 6 या दोन्हीपैकी कोणता आहे हे काढण्यासाठी काय करा 8 ला ह्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येने गुणायचं. 8 गुणिले 9 किती आलं 72. 72 पेक्षा 70 काय लहान आहे. तर ह्या दोन्हीपैकी लहान अंक जो आहे तो एकक स्थानी घ्यायचा म्हणजेच कुठला 4. दशक स्थानचा अंक कुठला आहे 8. तर 7056 चं वर्गमूळ किती येईल 84. पर्याय क्रमांक समजलं. जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नात काय विचारलंय 0.0169 चं वर्गमूळ विचारलंय. त्यातला पॉईंट वगैरे बाजूला काढा. फक्त 169 चं वर्गमूळ किती मला सांगा 13. 169 चं वर्गमूळ किती येते 13. आपल्याला विचारलंय कसायचं 0.0169 चं वर्गमूळ विचारलं. इथं 13 लिहा. 169 चं वर्गमूळ किती आहे 13. तर इथं 13 लिहा आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 1 2 3 4. तर ह्याचं वर्गमूळ काढताना पॉईंटच्या पुढे जेवढे घर आहेत ना त्याच्या निम्म करायचं. 4 चे निम्म किती 2. तर 2 घरं सोडून पॉईंट द्या. 0.0169 चं वर्गमूळ किती येईल 0.13. पर्याय क्रमांक 2. समजलं. समजलं. जायचं पुढं. चौथ्या प्रश्नात काय विचारलंय बघा रे 0.006241 तुम्हाला वर्गमूळ काढायला सांगितलं. पॉईंट वगैरे बाजूला काढा. फक्त
6241चं वर्गमूळ काढू आपण. हा 6241चं वर्गमूळ काढायचं. पहिल्यांदा काय बघणार, एकक स्थानचा अंक बघणार. किती आहे? 1. म्हणल्यानंतर ह्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एक तर 1 येणार किंवा 9 येणार. कारण 1चा वर्ग केल्यानंतर सुद्धा एकक स्थानी काय येतं? 1. आणि 9चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं? 1. त्यामुळे ह्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानचा अंक एक तर 1 असणार किंवा 9 असणार. शेवटचे 2 अंक सोडून द्या. राहिलं किती? 65. 65ला जवळ असलेली परंतु 62 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली? 49. 49चं वर्गमूळ किती? 7. तर 7 ह्याच्या वर्गमूळातल्या दशक स्थानचा अंक फिक्स झाला 7. आता एकक स्थानचा अंक ह्या दोघांपैकी एक कोणता येईल हे काढण्यासाठी कसं करायचं? 7ला ह्याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येनं गुणायचं. 7 8 56. 56 पेक्षा 62 काय मोठा आहे. तर ह्या दोन्हीपैकी मोठा अंक एकक स्थानी घ्यायचा. म्हणजेच कुठला घेणार? 9. आणि दशक स्थानचा अंक कुठला आहे? 7. तो इथं ठेवला 7. 6241चं वर्गमूळ किती आहे? 79. आता मला सांगा पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 1 2 3 4 5 6. तर ह्याचं वर्गमूळ काढताना पॉईंटच्या पुढे जेवढे घर आहेत ह्याच्या काय करायचं? निम्म करायचं. 6चे निम्म किती? 3. पॉईंट किती घरं सोडून? 1 2 3 घरं सोडली तर पॉईंट इथं 0. तर 0.00 6241चं वर्गमूळ किती येईल? 0.079. पर्याय क्रमांक 4. समजलं? समजलं का? जायचं पुढे. 5व्या प्रश्नात काय दिलंय बघा. 156.25चं वर्गमूळ विचारलं. पॉईंट बाजूला काढा. 156.25 मधनं पॉईंट बाजूला काढा. 15,625चं वर्गमूळ काढू. शेवटी 25 आहे म्हणल्यानंतर ह्याच्या एकक स्थानी काय येणार? 5 येणार. शेवटचे 2 अंक सोडून द्या. राहिलं किती? 156. 156 पेक्षा लहान परंतु 156ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली? 144. 144चं वर्गमूळ किती? 12. 12 ह्या 5च्या अलीकडे लिहा. तर 15,625चं वर्गमूळ किती आलं? 125. इथे 125 लिहायचं. आता पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 2. तर 156.25च्या वर्गमुळात 156.25 मध्ये पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 2 घरं. ह्याच्या निम्म करायचं. किती झालं? 1. पॉईंट किती घरं सोडून द्यायचा? 1 घर सोडून. 156.25चं वर्गमूळ किती येते? 12.5. पर्याय क्रमांक 3. समजलं? 6वा प्रश्न कसा विचारलाय बघा. वर्गमुळात काय दिलं तुम्हाला? 0.00729 गुणिले 10. ह्याचं वर्गमूळ काढायचं. काय करणार? अगोदर तो गुणाकार करायचा. ह्याला ज्यावेळेस 10 ने गुणणार त्यावेळेस पॉईंट काय होणार? एका घराने पुढे सरकणार. कारण गुणाकारात 10 100 1000 असल्या संख्या असतील तर एकावरती जेवढे शून्य असतात तेवढ्या घराने काय होतं? पॉईंट पुढे सरकतो. गुणिले 10 आहे. 10 मध्ये एकावरती 1 शून्य तर पॉईंट एका घराने पुढे घ्या. किती येईल? 0.0729. याचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं. आलं लक्षात? पॉईंट वगैरे बाजूला काढा. फक्त 729चं वर्गमूळ किती मला सांगा? 27. 729चं वर्गमूळ किती आलं? 27. तर 27 ला पॉईंटच्या पुढे इथं किती घर आहेत? 1 2 3 4. ह्याचं वर्गमूळ काढताना पॉईंटच्या पुढे जेवढे घर आहेत त्याच्या निम्म करायचं. 4च्या निम्म किती? 2. 2 घरं सोडून इथं पॉईंट 0.27 ही वर्गमूळ येईल. कोणाचं? 0.0729. पर्याय क्रमांक 4. समजलं? त्याचं पुढं 7व्या प्रश्नात काय विचारलंय बघा. वर्गमुळात दिलंय तुम्हाला 22.5 गुणिले 0.121 बरोबर किती? मग आता तुम्ही ह्याचा अगोदर गुणाकार करणार आणि मग त्याचं वर्गमूळ काढणार का? नाही. असं करत बसलं तर लय वेळ लागेल. येईल उत्तर पण टाइम जास्त लागेल. मग ह्याची एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला बघा. काय करायचं? पॉईंट बाजूला काढा. इथं किती येईल? 22.5 मधनं पॉईंट बाजूला काढा. किती आलं? 225. त्यातनं पॉईंट बाजूला काढा. किती आलं? 121. आता 225चं वर्गमूळ काढा. किती आहे? 15 गुणिले 121चं वर्गमूळ किती?
11 या दोघांचा गुणाकार करा. 11 5 55 5 5 5 11 1 11 आणि 5 किती झालं 16. समजलं. मग आता ह्याचं वर्गमूळ विचारलं तर ह्याचं उत्तर किती येणार बघा. 165 लिहा इथं. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत मला सांगा. इथं 1 आणि इथले 3 3 आणि 1 किती झाले टोटल 4. ज्यावेळेस ह्याचं वर्गमूळ येणार त्यावेळेस पॉईंटच्या पुढे एकूण घरं किती आहेत 4. वर्गमूळ काढताना पॉईंटच्या पुढे जेवढे घर आहेत त्याच्या निम्म करायचं. 4चे निम्म किती 2. 2 घरं सोडून इथं पॉईंट द्या. किती येते 1.65. पर्याय क्रमांक 3. सोपं आहे. समजलं. जायचं पुढं. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. वर्गमुळात 20 गुणिले वर्गमुळात 125 याचं उत्तर किती येईल. आता आपण असं जर विचार केला की 20चं वर्गमूळ काढू 125चं वर्गमूळ काढू आणि मग दोन्ही वर्गमुळांचा गुणाकार करू तर हे पॉसिबल नाही. कारण 20 ही पूर्ण वर्ग संख्या नाही 125 पण पूर्ण वर्ग संख्या नाही. तर काय करायचं बघा. वर्गमुळात 20 गुणिले वर्गमुळात 125 ह्यांचा गुणाकार करायचा. कसा. दोन्हीला स्वतंत्र वर्गमूळ असेल तर एकाच वर्गमुळात घेता येतं. 20 गुणिले 125 125 दोन्ही किती झालं 250. 250 वरती हा शून्य ठेवला किती आलं 2500. 2500 चं वर्गमूळ काढायचं. 25चं वर्गमूळ काढा किती 5. पुढे किती शून्य आहेत 2. 2च्या निम्म करायचं 1 तर ह्याच्यावरती 1 शून्य द्यायचं. 2500चं वर्गमूळ किती आलं 50. पर्याय क्रमांक 3. 9व्या प्रश्नात काय दिलं बघा. जर 256 गुणिले 196 बरोबर 50,176 तर 50,176चे वर्गमूळ किती असं विचारलं. आता मला सांगा अशा वेळेस 50,176चं वर्गमूळ नाही काढत बसायचं. 50,176 म्हणजे कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार आहे 256 आणि 196चा गुणाकार आहे. तर 256चं वर्गमूळ काढा 16. 196चं वर्गमूळ काढा 14 आणि ह्या दोघांचा गुणाकार करा. 16 चौक 64 4 हात चाले 6 16 1 16 आणि 6 22. तर 50,176चं वर्गमूळ किती येईल 224. पर्याय क्रमांक समजलं.